जय श्रीराम. वेदामध्ये आणि पुराणांमध्ये चैत्र नवरात्रीचे महत्त्व सांगितलेले आहे. आत्मशुद्धी किंवा मुक्तीचा हा सोहळा मानला जातो. चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस अर्थातच चैत्र शुद्ध प्रतिपदा. महाराष्ट्रात हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. चैत्र नवरात्रीचा अंतिम दिवस म्हणजे रामनवमी. हा श्रीरामाचा जन्मदिवस आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या दिवशी दुपारी 12 वाजता झाला. या दिवशी श्रीरामाचे कीर्तन, गुणसंकीर्तन केले जाते. श्रीरामांचे संपूर्ण जीवन अलौकिक आणि आदर्श होते. त्यांची मातृपितृ भक्ती, जीवनाचे आदर्श, तत्वज्ञान, मैत्री, निष्ठा आणि पराक्रम यासारख्या सद्गुणांचे स्मरण करण्यासाठी आणि ते गुण आत्मसात करण्यासाठी आपण हे रामाचे नवरात्र श्रीराम उपासनेसह साजरे करतो. जय श्रीराम.